दोघांनी एकत्रित चॉईस केलाय. तर पाहू शकाल साईक बिरवाडी उर्वी लिव्हनचा कॉल असणार आहे. वन मॅन शो आणि पंचाळी असा कॉल आपल्याला करायचा आहे. वन मॅन शोचा कॉल केला गेलाय आणि यावेळेस पंचाळी आलाय. आता पण हा आपण चौथा टॉस पाहतोय दादा की चौथ्या टॉस मध्ये पंचाळी आलाय. 3 टॉस मध्ये वन मॅन शो आला होता. खूप खूप धन्यवाद का कुशल दादा. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसून रहा. जिशान आइए. जिशान आपने टॉस जीता, क्या लेना चाहेंगे? फील्डिंग. कैसा लग रहा है जैसे आप मैदान के अंदर ये लाइट्स मैदान विकेट देकर क्या कहना चाहेंगे? किस तरह की टूर्नामेंट लग रही है आपको? टूर्नामेंट तो बहुत अच्छी है और यहाँ पे हर साल टूर्नामेंट अच्छी होती है और पंचाली बोलेंगे तो हर साल कुछ ना कुछ नया ही लेके आते हैं अंकुरदा, तो इस बार भी अच्छा ही है. बेस्ट ऑफ लक जिशान आपके लिए. नाना नक्कीच टॉस तुम्ही गमावलाय. प्रथम तुम्हाला फलंदाजी करायची आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगेल फर्स्ट ऑफ? नेहमीच पंचाळीचं जेव्हा आपण नाव घेतो तेव्हा इथे तुम्हाला काहीतरी आगळा वेगळं आणि नवीन बघायला मिळतं. गेल्या वर्षी इथे स्टँड होते, रेश्मा मायाकर होते. यावर्षी बाउंड्रीच्या रोपवर लाईट आहे. खूप मेहनती मुले आहेत आणि खूप चांगली स्पर्धा इथे आपल्याला सर्वांना बघायला मिळेल. मला असं वाटतं की ना की अंकुश यांच्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा महाकाल चषक आपण पाहिला, त्यानंतर आबासाहेब चषक पाहिला, या वर्षी आपण सरपंच चषक पाहतोय. नक्कीच अंकुश सुद्धा प्रत्येक वेळी काही नवीन आणतोय. बॅनर सुद्धा नवीन नवीन आहे, परंतु टीम तीच असते. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून. नक्कीच बेस्ट ऑफ लक नाना. आपल्याला आपण बॉल चॉईस करून घ्यायचं. वळी आपण सामन्याकडे जिकडे असते संतोषजी पाटील ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू दिवेशने पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमक स्वरूप नक्कीच पाहायला मिळालं. त्याचं आक्रमकतेने पहिला चेंडू जर पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला आणि तदनंतर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल रन्स म्हणजे एकंदरीत 5 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा आतापर्यंत 2 चेंडूमध्ये जमवल्या आहेत. रोहित गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आडवी बॅट इथे अभिच्या नक्कीच माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु या चेंडूवर कनेक्ट झाला नाही चेंडू बॅटला नक्कीच. आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. थोडंसं दिवेशमध्ये चर्चा होत असताना अभिच्या जोडीला, कारण की अभि जर विचार केला तर नक्कीच नेहमीच ओपनिंग फलंदाज म्हणून अभिकडे पाहिलं जात आहे. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय वाईटचा इशारा येतोय. नक्कीच पंच समीर खानच्या माध्यमातून आपण पाहतोय वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच काउंट केली जाईल. पुन्हा एकदा हा मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला ऑनसाईड रिजनमध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच 4 क्षेत्ररक्षक सजवले गेले आहेत. आणि त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स नक्कीच जॉईन केली गेली. पुन्हा एकदा रोहित सज्ज असेल दिवेश पाटीलसाठी. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. जाणीव आहे स्कोर आपल्याला बनवायचा आहे, परंतु इथून जर पाहिलं तर चांगल्या चेंडूवर सिंगल रन्स आणि खराब चेंडूला नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्याचं नेहमीच काम असतं दिवेश पाटीलचं. तेच मात्र करताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. इथून पाहायला मिळाली तर रोहितचा हा पुढचा चेंडू असेल. फटका इथे मारलाय, परंतु इथे अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतर पाहिलं तर रनआउटच्या रूपाने मिस्टर अभि बाद होताना आपल्याला पाहायला मिळतं. गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय. धन्यवाद. आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज, या फलंदाजाची चर्चा 2024 मध्ये राहिले, कारण की शिवराज छत्रपती राजे या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याची कामगिरी नक्कीच भावेश पाटीलची राहिले. तर 2023 मध्ये दिवेश पाटीलने देखील ती कामगिरी केली होती. नक्कीच दोस्ती चषकामध्ये अगदी सुरेख फलंदाजी करत असताना 6 चेंडूवर 6 म्हणजे दोन्ही फलंदाज आहेत. हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्याकडे खूप मोठी क्षमता आहे. 6 चेंडूवर 6 चौकार मारण्याची क्षमता इथून मात्र पाहिलं जाईल गोलंदाजाकडे. हलक्या हाताने सिंगल रन्स काढतायत. जाणीव आहे प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. इथे मात्र मैदान पहिले चेक केलं जाईल, कारण की पहिलीच मॅच आहे. पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर रिस्क नाही घ्यायची हेच मात्र करत असताना, परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन, चांगला टप्पा इथे हाताळत असताना गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर राज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू इथे मात्र पहा पुन्हा एकदा ऑफसाईड रिजनमध्ये खेळायचा होता, गॅप खेळायचा होता.
तीन क्षेत्ररक्षक आहेत मात्र गॅप मोठा आहे, तो खेळण्याचा प्रयत्न दिवेश पाटीलचा कुठेतरी फसला गेला. सिंगल रन्स मिळेल डिक्लेअर झोनकडे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 10 धावा झाल्या आहेत. इथे मात्र पहा फटका पुन्हा एकदा टॅप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही, फटक्यामध्ये ताकद नाही आहे आणि तेच पाहायला मिळालं. डॉट चेंडू येतोय, पुढचा चेंडू इथे मात्र समोरच्या दिशेने परंतु गोलंदाज स्वतः चेंडूला अडवतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली कसरत दाखवली त्यांनी, अगदी हात टाकला चेंडूवर आणि त्यानंतर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळला गेला. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर स्कोरवरती 11 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 32 धावांचं लक्ष नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 11 धावा, 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पाहतोय पण पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते. इथे फटका चांगला होता परंतु नाही. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जर पाहिलं तर मिस्टर अक्षयला आपल्याला पाहायला मिळालं, ज्यांनी चांगली फलंदाजी केली. आता मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगलं करत असताना इथे मात्र चौकार अडवतोय. आतापर्यंत जर चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू हे कंप्लीट केले गेले आहेत या षटकामध्ये. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झाला आणि 3 धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली गोलंदाजी हाताळले. इथून जर पाहिलं जाईल शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दिवेश पाटील खेळलेल्या चेंडूला फटका सुरेख आहे. पुन्हा एकदा मिस्टर अक्षय अफलातून चांगलं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. खूप चांगली या ठिकाणी फेकी देखील केली आणि 2 चेंडूवर जर पाहिलं तर कुठलाही रन्स येऊ दिलेला नाही. ओव्हरची होत आहे समाप्ती. 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धावा. एकंदरीत 11 धावा झाल्या आहेत स्कोरबोर्डवरती. थँक्यू. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता. आपण पहिला सामना जो पासळचा पाहिला होता काय रंगतदार होता, जबरदस्त. अगदी 5 चेंडूमध्ये 1 धाव असताना देखील काढू दिली नाही आणि तोच सामना जर पाहिला तर पुढे जाऊन ज्या पद्धतीने खेळले पासळ संघ क्वालिफाय झाला अंतिम 8 मध्ये. इथून जर पाहिलं पुन्हा एकदा रोहितचा अगदी डाव्या हाताने चेंडूला अडवलंय. जबरदस्त एफर्ट दाखवली. हा देखील चौकार असू शकला असता परंतु एफर्ट आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगलच रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 12 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 11 चेंडू आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विराज. हा फटका चांगला आहे टॅपचा. इथे मात्र धोका आहे आणि धोका कोणाला तर दिवेश पाटील सारख्या एक सुरेख फलंदाजाला मात्र नक्कीच धोका होता आणि विकेटचं पतन झालंय. इथे मात्र रिव्ह्यू साठी नक्कीच थर्ड अंपायर कडे गेले आहेत. बघूया थर्ड अंपायरचे निर्णय काय येतोय. सॉफ्ट डिसिजन नक्कीच आउट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करणाऱ्या नक्कीच टीमचा हा रिव्ह्यू असणार आहे. यस आपण पाहतोय या ठिकाणी पंच मात्र दर्शवतील आउट आहे कारण की बॅट क्रीज मध्ये नव्हती. आपण पाहतोय जो फॉर्मिंग क्रीज आहे त्याच्यामध्ये बॅट नव्हती. दिवेशची अगदी वर होती आणि तेच पाहिलं गेलं, पोचली गेली नव्हती. आता मात्र पूर्णपणे जिम्मेदारी ती भावेश पाटीलवर आली आहे. सातपाडी संघ जेव्हा जेव्हा अडचणीत असतो तेव्हा मात्र भावेश पाटीलची बॅटिंग नक्कीच आपण पाहिलंय. इथून देखील तेच दर्शवत आहे. दुसऱ्या बाजूला नक्कीच हर्षद आलाय म्हणजेच अंशू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय परंतु इथून जिम्मेदारी दोघांवर आहे कारण की चेंडू जर पाहिलं तर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याचे एकदा चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. पहा चेसिंग इथे मात्र महत्वाची भूमिका आहे जी चेसिंग करून दिली नव्हती. इथे मात्र आपण पाहतोय भावेशचा आणखीन एक अटॅक पण तो हा अटॅक देखील अडवलाय. इथून जर पाहिलं तर आता मात्र प्रत्येक चेंडूवर अटॅक केला जाईल. नक्कीच भावेश पाटील म्हणजे किड या नावाने ओळखला जातोय. इथे मात्र फटका सुरेख आहे. भावेश पाटीलच्या बॅट मधून येतोय चौकार.
यासाठी जाणला जातोय हा खेळाडू. अतिशय आक्रमक अशी भूमिका नक्कीच घेणारा, आता मात्र आक्रमक भूमिका घेतले आणि या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवरती 16 धावा झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा गॅप खेळलाय, खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जिग्नेश होता परंतु जिग्नेशने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडू जाईल चौकार. हा टर्निंग पॉईंट होऊ शकतोय कारण या पद्धतीने हा चेंडू अडवायचा होता. कारण भावेश पाटीलची अगदी आक्रमकता अडवायची होती ती मात्र कुठेतरी पाहायला मिळाली. खराब क्षेत्ररक्षण करताना चौकार जातोय, 4 धावा मिळतोय आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या होतील 20 धावा. आता मात्र इथून समीकरण बदलेल. इथून मात्र जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 12 धावांची, 7 आणि 12चा हा पुन्हा एकदा चित्र आपल्या नजरेसमोर येणार आहे. गोलंदाज पुण्याचे विराज शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलाय. इथे मात्र आणखीन येतोय अगदी 3 चेंडूवर 3 चौकार. का 2024 मध्ये ज्या फलंदाजाला आपण पाहिलं अगदी 6 चेंडू मध्ये 6 चौकार मारताना तीच फलंदाजी इथे मात्र दर्शवताना, कारण की 3 चेंडूवर आले 3 चौकार. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. इथून जर पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावा. नक्कीच विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय माकुंडसर संघाचे 3 गडी बाद झाले होते. जेएम एंटरप्राइजेस सातपाडी हा संघाचे जर पाहिले तर आतापर्यंत 2 गडी बाद झाले आहेत. म्हणजे विकेट न गमावता जर 7 धावा जरी काढतायत तरी सामना जिंकू शकतोय. पाहूया 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू अगदी कडक प्रहार हर्षदच्या बॅट मधून येतोय चौकार, 4 धावा. की गोलंदाजी जर पाहिली तर थोडेसे शॉर्ट ऑफ लेंथला हळूवारपणे चेंडूला फेकलं होतं, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि हर्षदच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू नक्कीच पाहिला जाईल. पंच धीरज या ठिकाणी दर्शवतायत, वाईटचा इशारा येतोय आणि धावसंख्या 4. इथे मात्र जर पाहिलं तर अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, 3 धावांची आवश्यकता. मागच्या सामन्यासारखा हा देखील सामना होईल का? इथे मात्र आणखीन रंगतदार नक्कीच परिस्थिती निर्माण होईल का हे मात्र लक्ष नक्कीच प्रेक्षकांचं आहे. जी मॅच आपण पास्तळची पाहिली होती ती मॅच पुन्हा एकदा माकुंडसर विरोधात जेएम एंटरप्राइजेस सातपाडी संघाची पाहायला मिळेल का? कारण की विचार केला तर वैभव सारखा खेळाडू हा नॉन स्ट्राईक एंडवर होता, आता मात्र भावेश सारखा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवर आहे. इथून जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 3 धावा. 1 चौकार आली होती अर्षदच्या बॅट मधून. इथून मात्र मयूर येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मयूरला पाहतील आपण, बघूया. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हो इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे चेंडूला. ही रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. मयूर याची जाणीव आहे, संघ जिंकून द्यायचा आहे. कारण की जर पाहिलं तर विकेट दोघांचेही सेम गेलेले आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर कंपल्सरी चेस म्हणजे 2 धावा ह्या तुम्हाला बनवाव्याच लागणार आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. भावेश पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. इथे मात्र पहा सिंगल रन्स घेतला जाईल. सिंगल रन्स घेत आहेत. आता मात्र परिस्थिती वेगळ्या परिस्थितीमध्ये नक्कीच दोन्ही संघ असताना 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये 1 धावाची कंपल्सरी चेस. 2 चेंडू आणि 1 धाव. मागचा सामना पुन्हा एकदा आठवावा लागणार आहे आपल्याला. ज्या पद्धतीने पासळ संघाने कमबॅक केला होता आणि प्रशांत हाडल या गोलंदाजांनी कमबॅक केला होता, तोच चित्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल का? कारण एका बाजूला पाहिलं तर गोलंदाज मिस्टर केतन आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र सिंगल साठी गेलेत आणि सिंगल रन्स कंप्लीट करतोय. मयूरच्या बॅट मधून येतोय सिंगल रन्स. इथे जर पाहिलं तर सामना जिंकतोय तो म्हणजेच जेएम एंटरप्राइजेस सातपाडी संघ. अभिनंदन आणि कौतुक करीन मी या ठिकाणी. माकुंडसर संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत लगेचच.
नो डाऊट नक्कीच 2024चा हिरो म्हणजेच भावेश पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या भावेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. थँक्यू डीजे. प्रशांत शंभूराज सिंह या उपस्थित झाले आहेत, त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. लालू प्रसाद इकडे या प्लीज, स्कोरिंग साठी बसायचं आपल्याला. लालू प्रसाद या. आपण पाहतायत सिंह सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जाईल. सिंह सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत अंकुश भोईर या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहता कैलासवासी शिव शंभूप्रसाद जगन्नाथ सिंह म्हणजेच यांचे वडील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय तृतीय क्रमांकाचं जी पारितोषिक आहे तो त्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी येताना प्रशांत शंभूप्रसाद सिंह या ठिकाणी आलेत आणि त्यांचं स्वागत आहे. या आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. भावेश ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. भावेश या. आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. एस सिंह सरांना मी विनंती करेन, आपण प्रशांत सिंह सर, प्रसाद सिंह सर आपण पाहतोय या ठिकाणी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी प्रथम आपण कॅप देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर भावेश पाटील अगदी 2024 मध्ये सुरेख ज्याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 चौकार, खूप काही सांगून गेले, खूप काही बदल केले या मॅचमध्ये आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ठरतोय. भावेश 2 मिनिटं तुला थांबवीन. या ठिकाणी 3 चौकार म्हणजे खूप महत्त्वाची. कसं वाटलं हे मैदान खेळून? कारण की पंचाळी गाव म्हटलं तर तुला आज खूप चांगली चालना मिळाली या मैदानामधून. मैदान तर खूप चांगलं आहे ना, खेळपट्टी पण खूप चांगला आहे आणि खेळायला पण मजा येईल. टीम स्पिरिट पाहता जर पाहिलं तर जी शेवटची मोमेंट होती, पास्तलचा सामना देखील खूप क्रुशियल झाला होता, परंतु 2 चेंडू एका धावेची आवश्यकता असताना काय म्हणशील मयूर होता समोर? मयूर मला विश्वास होता, तो 1 रन काढायला, तो बोलला धावू नको आणि त्यांनी 1 रन काढून दाखवला. खूप चांगला खेळला तुमचा संघ आणि आज भावेश पाटील माझ्या जोडीला बोललेले आहेत, हेच खूप झालं माझ्यासाठी. कारण की भावेश कधी बोलत नाही, कोणाशी बाईट देत नाही, परंतु आज त्यांनी चांगली कामगिरी केली. इथून जर पाहिलं तर माकुंड सर संघ आपण यायचं आहे. माकुंड सर संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे लगेचच. माकुंड सर संघ या आपण. आणि पुन्हा एकदा आपण जॉईंट होणार आहोत. नेक्स्ट मॅच खूप महत्त्वाचा सामना आहे. तर जाऊया युसुफ सय्यद सरकडे. ओव्हर टू युसुफ सय्यद सर. धन्यवाद संतोष. तर वेलकम बॅक, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. एका बाजूला पाहू शकाल साईकता बिरवाडी उर्वी 11, तर एका बाजूला सेटलमेंट ए असा सामना रंगतोय. 2 चेंडू धावांची गोष्ट, धावा फटकावर 1. कृतिशने पहिला चेंडू निधाव खेळलाय, टॅप केला गेला, फटका, सुरेख चौकार. कृतिशच्या बॅट मधून खणखणीत 4 वाजाव. रोहित दादाचा पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतय, रोहित दादाचा पूर्वी डीजेचा बँडिओ वाजतय. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच आजच्या रात्रीमध्ये आपण 40 प्लेचे सामने सुद्धा पाहणार आहोत. एक सामना असणार आहे आजच्या रात्रीमध्ये, परंतु साई एकता विरवाडी उर्वी 11 मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 5 धावा दफका लगावल्या गेल्या. एक चौकार कितेशच्या बॅटमधून आला रुपेश रुपटक्के. फुटफोडी आहे यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. जिशान आलाय, संगणक थोडी चुकी करतोय. बॅकअपला खेळाडू आहेत, परंतु सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 1 पुढे ससावते, धावसंख्या 2 पोहोचेल 6 या अंकावर. 6 धावा दफाकड नक्कीच लगावल्या गेल्या. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख खेळला, गॅप मध्ये निघून जायचा. सीमारेषा पार आलाय, खणखणीत दर्जेदार कार्पेटला साडत चौकार 4.
कीर्ती डीजे माकुंडसर संघ प्रतिनिधी आपण यायचंय. माकुंडसर संघ, माकुंडसर संघाचा प्रतिनिधी आपण या लगेचच. सन्मान चिन्ह या स्पर्धेतून पराभूत होणाऱ्या संघाला आपण सन्मान चिन्ह देतोय या स्पर्धेची एक आठवण म्हणून. तर प्लीज यायचंय आपण लगेचच सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. ओटू पुन्हा एकदा युसुफ सय्यद सर. चला अथर्व लगेच सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. माकुंडसर संघाचे संगणक प्लीज. सार्थच्या प्रारंभिक चौकाराला धावसंख्या 2% धावफटकावर लगावली गेली तब्बल 10 लॉस ऑफ 0 विकेट. ऑन साइडला खेळला गेला जिशा. आपण पाहू शकाल खेळाडू आहे अभिषेक. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून केलं गेलं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. नक्कीच पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण अथर्व. नक्कीच साहित्य बिरबाडी उर्विली वन एका बाजूला सेटलमेंट, परंतु चांगला क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून केले गेले. धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा त्या बिनगडी बाद 10. नक्कीच अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. 1945 ग्रुप आयोजित सरपंच चषक 2024. माकुंडसर संघ चला प्लीज थोडासा कॉपरेट करा. आपला प्रतिनिधी पाठवा सन्मान चिन्ह घेण्यासाठी प्लीज. 10 धावा. रोशन आपण पाहतो गोळी मार्गात सध्या सेटलमेंट 11 हा संघ आहे. विजय प्रसाद यांनी संघ बनला. नक्की सध्या ते दिल्लीला आहे. सामन्याचा आनंद घेत त्यांनी शुभेच्छा दिली त्या स्पर्धेसाठी. फुलटॉस बॉल फक्त दिशा दिली गेली आणि चांगला चौकार आला. नक्कीच खूप कमी वेळा आपण पाहतोय कृतेश घरातला फक्त टाइमच्या अनुषंगाने तो चौकार खेळतोय. ताकदीचे फटके तो खेळतो, परंतु यावेळेचा फक्त हळूवाररित्या खेळलं गेलं. दीपेशजी पाटील साहेब या. दीपेशजी पाटील साहेबांची शुभ हस्ते पण सन्मान चिन्ह देणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. स्लोवर चेंडू थोडासा वाट पाहिला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आला निर्धाव. दीपेशजी पाटील साहेबांचे शुभ हस्ते पण माकुंडसर संघाला सन्मानित करतोय. प्रत्येक येणाऱ्या संघाला आपण या स्पर्धेमध्ये सन्मानित करतोय. पाहू शकाल थोडासा आपण पंच नक्कीच रोहित दाखवत आहेत. फुलटॉस बॉल फटका शॉट फटका चांगला खेळाडू आहेत रोहित. चांगलं फेकी चांगला बॅकअप अभिषेकच्या माध्यमातून. कुठली धाव नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार मागील 2 चेंडू निर्धाव आले. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. 14 लॉस ऑफ 0 विकेट. 9व्या अंकावर खेळतोय कृतेश घरत. 2 चौकाराच्या मदतीने फटका सुरेख खेळला आहे. चांगला क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षक स्वतःला झोकून दिलाय. अप्रतिम 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. धावसंख्या 2 पोहोचेल 15 या अंकावर. 10 वर बॅटिंग करतोय कृतेश. अथवा चेंडू फेस केले त्यांच्या माध्यमातून 7 चेंडू 10 वर बॅटिंग करतोय कृतेश. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. लेग स्टंप मिस करतोय. पंच नक्कीच व्हाईट बॉल घोषित करतात. धावफलक एकने पडत ससावेल. धावसंख्या स्वीट 16 16 धावा धावफलकावर. चार चेंडूचा खेळ संपला गेले. अजूनही येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये. फटका सुरेख खेळला रोहित. यावेळेस चुके करतोय. एक चेंडू सुरेख अडवला. तदनंतर खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला. सलमान सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. पाहू शकाल थोडासा निराश असेल सलमान. नक्की आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल 40 प्लेचे सामने असणार. एका बाजूला उमरोळी तर एका बाजूला बिरवाडी असा 40 प्लेचा सामना आजच्या रात्रीमध्ये रंगला जाईल. उद्याच्या रात्रीमध्ये आपण 40 प्लेचे सामने पाहू शकाल. पंचाळी विरुद्ध आगवण असा सामना सुद्धा असणार आहे. नक्की 40 प्लेची 4 संघ या स्पर्धेमध्ये. एक आगळी वेगळी स्पर्धा पाहू शकाल. 40 प्लेच्या खेळाडूंना ज्यांनी नक्कीच क्रिकेट थोडीशी दुरी घेतली आहे त्यांना सुद्धा संधी दिली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. सुरेख चेंडू. चेंडू प्रत झाला. यष्टावरण फलंदाज पहिला बाद झाला. सार्थक घरात बॅक टू डग आउट. 9 धावांची खेळी साकारली आणि पाहू शकाल धावा धावफलकावर 20 षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की 10च्या सरासरीने 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावर. नवीन गोलंदाज अभिषेक गोलंदाज सजोईल. नवीन बॅटर निकुंज राऊत. अभिषेकचा पहिला चेंडू टॅप केला गेला आहे. आपण पाहू शकाल खेळाडू आहेत
चेंडूला फील्ड केल्या गेल्या डावखोऱ्या हाताने रुपेश फोटफोडीच्या माध्यमातून. कुठली धाव नाही आहे. एक रिव्ह्यू दोन्ही संघांसाठी आहे. व्हाईट बॉल आणि नॉन स्ट्राईक रनआउट साठी आपण दक्षता घ्या. ऑफसाईडला खेळला गेला. रोहित पहिलेच बसला होता. एक चेंडू खूप सुरेख अडवला परंतु 2 चौकार त्याने सोडलेत. या चौकारच्या माध्यमातून धावसंख्येची गोष्ट धावसंख्या 24. आपण वळूया मिस्टर प्रथम पाटील यांच्या माध्यमातून. यस डीजे. चला वळूया सामन्याकडे आपण. क्रितेशच्या बॅटवर 3 चौकारलेत. 14वर तो बॅटिंग करतोय. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 24 धावा. यावेळेस ऑफ टर्नच्या बाहेर चेंडू होता. कट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धाव आलाय. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. 2 चेंडू निर्धाव टाकल्या गेले अभिषेक यांच्या माध्यमातून. चिमी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडू पाय ब्रश करतोय. कुठली धाव नाही. डॉट बॉल. ऋतिक आपण पाहतो एस्टनच्या मागे आहे. नक्कीच चांगलं संघ बांधले गेले. नौका संघ 9 खेळाडू आहेत परंतु साई एकता बिरवाडी उर्वी 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सरा बॅटने खेळला गेला. ऑफ साईडला चेंडू निघून जातो. सीमारेषा पार आलाय चौकार. या डीजे. धन्यवाद डीजे. या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव 2 चौकार 8 धावा खर्च केल्या. धावसंख्या 28 28. एक गडीच्या मध्यामध्ये शेवटचा चेंडू पाहू शकाल. थोडासा वेगळा खेळायचा प्रयत्न होता ऑफ साईडला परंतु चेंडू बॅटच्या आतल्या कडून नक्कीच लगावला. अंगाला ब्रश झालाय. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांची समाप्ती 9.67 सरासरीने 29 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत पाहू शकाल एकही चेंडू निघून जे खेळला नाहीये. तब्बल कृत्य चेंडू फेस केले तर पाहू शकाल आपण 13 चेंडू 19 वर तो बॅटिंग करतोय कृतेश घरत. 13 चेंडू 19 वर बॅटिंग करत असताना कृतेश घरत 4 चौकाराच्या मदतीने शेवटचे अंतिम 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. या सामन्याच्या विजेता संघ नक्कीच खेळला जाईल तो म्हणजे साई गणेश सातपाडी. जेम एंटरप्राइजेस संघासमोर 2 हात करताना पाहायला भेटेल सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज कौशल नवीन गोलंदाज गोलंदाज सजोदा रुपेश थोडासा नक्कीच चर्चा करतोय. क्रितेश 13 चेंडू 19 वर बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. यावेळी स्लोअर फुटतो चेंडू होता. खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू पाहू शकाल संजितच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण केलं गेलं. चौकार आलाय. धावसंख्या 4 निपुटे धावसंख्या 33. धावसंख्या 33 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला संजितच्या माध्यमातून. थोडासा बदल केला. ऑफ साईडला 4 खेळाडू ऑन साईडला 3 खेळाडू. संजितला यष्टनच्या मागे बोलवलं गेलं. गोलंदाज प्रति सज्ज होईल कौशल. यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. रुपेश चेंडूला फील्ड करतो. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. डॉट बॉल आलाय. रुपेशकडे आता जिथे चेंडूवर त्याने अडवलेत कुठली धाव त्याच्यावर आली नाहीये. धावसंख्या 33 वर स्थिरावली गेली. लेग साइडला खेळलाय. चेंडूला पाठवून दिलाय. लांब लचक टॅपचा फटका. चौकार 4 धावा. या डीजे. धन्यवाद डीजे. धावसंख्या पाहू शकाल आपण लगावली गेली 37 धावा. पहिल्या सामन्यामध्ये 42 धावा होत्या. दुसऱ्या सामन्यात 43 धावा होत्या. तिसऱ्या सामन्यात 39 धावा. मागील सामन्यामध्ये पाहिलं तर 10 बनवले होते ते म्हणजेच 32 धावा केल्या होत्या नक्कीच. परंतु या सामन्यामध्ये आतापर्यंत 38 धावा 38 धावा. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. निकुंज राऊत पाहू शकाल मागील 10 चेंडू नॉन स्ट्राईक एंडवर होता. स्ट्राईकवर त्यांचे पिताश्री सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. पाहू शकाल आमच्या उजव्या बाजूने निकुंज राऊत यांचे पिताश्री सुद्धा आहेत. 40+ मध्ये इंडियन ॲक्शन असतील आजच्या रात्रीमध्ये.
बघूया आपण शेवटचे 2 चेंडू आणि धावा आहेत त्या धावफलकावर 38-38. टॅपचा फटका खेळायचा प्रयत्न होता. रोहित चेंडूवर आलाय. खराब क्षेत्ररक्षण. एक चेंडू खूप सुरेख अडवला. तदनंतर 3 मिसफिल्ड त्यांच्या माध्यमातून केले गेले. तसा दबाव आणलाय आपण पाहू शकाल. रोहित तसा असतोय परंतु एके जमाने धावफलक पुढे ससावेल 39. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. गोलंदाज कौशल. यावेळेस लेग साईडला चेंडू ट्रॅव्हल झाला. 40 धावा धावफलकावर लगावले गेले. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. सेटलमेंट 11 असंघाला 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. वडिओ डीजे मास्टरकडे तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सामना सुरू करूया आपण. चला पंच लगेच पाहू शकाल 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावांचा पाठलाग करायचा नक्कीच. वन मॅन शो पंचाळी संघ पाहिला तर स्वर्गीय सुनील म्हात्रे एक अप्रतिम गोलंदाजाने नक्कीच संघ बांधला. त्यांचे सुपुत्र आमच्या जोडले गेले प्रेम सुनील म्हात्रे स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. नक्कीच त्यांची सुद्धा आठवण खूप जुनी आठवण आहे. खूप सपोर्टिव्ह खेळाडू ते होते. चला रोहन आपली वाट पाहतात. संघनायक आहेत मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. कौशल आणि रुपेश. चला सामना सुरू करा. जास्त वेळ घेऊ नका. पाहू शकाल 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 पंच मैदानाच्या. 2 ऑफिशियल पंच आहेत. धीरज मोरे, समीर खान एक पंच पाहू शकाल आपण. रोहन म्हात्रे सुद्धा आहेत. रोहन भोईर आहेत सामन्याचा पंचाची भूमिका पार पाडतात. मागील सामन्यात पुण्यात होते. विनोदजी पाटील त्यात सुद्धा वेलकम असेल. 40+ खेळाडू पाहू शकाल. बोईसर प्रीमियर लीग पहिल्या सीझनमध्ये रनअप ठरलेला संघ म्हणजे साईकता बिरवाडी विनोदजी पाटील यांचा संघ होता. आणि परंतु दोन्ही बिरवाडी संघ फायनलला होते. रोहितजी पाटील आणि विनोदजी पाटील यांचा संघ. दोन्ही पाटील बंधू. चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. बोईसर प्रीमियर लीगमध्ये विकी भोईर सुद्धा इन ॲक्शन होते. पंचायत भागामधले खेळाडू सेमीफायनलमध्ये पराभूत झाले. खूप साऱ्या नवीन आठवणी आहेत त्या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला भेटल्या. चला वळूया मैदानाच्या आतमध्ये. पहिला गोलंदाज बिरवाडीचा चॉकलेट बॉय मिस्टर यतीन राऊत गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू ऑफसाईडला होता. फटका सुरेख खेळला गेला. आलाय खणखणीत दर्जेदार. वन मॅन शो पंचाळीच्या सन्मानासाठी आलाय चौकार या डीजे. तर पहिला चेंडू ऑफ साईडला होता. चौकार खेळला गेला रुपेशच्या माध्यमातून. 41चा पाठलाग करायचा. यावेळेस ऑफ त्यांच्या बाहेर होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. ऑफ द स्पिन खेळायचा प्रयत्न केला. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये. या अनुषंगाने चेंडू डॉट आलाय. 2 चेंडू 4 धावा. यतीन राऊत गोलमार्क सज्ज होतील. ऑफ ब्रेक चेंडू आणि यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. प्लेन मिस. गॉन. फलंदाज बॅक थोडा गाव. 3 चेंडू 4 धावा. पहिला विकेट गॉन. धन्यवाद. चला बॅटर लगेच पाठवायचं आहे. जिशान आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. संघाचा संघनायक नक्कीच भावाच्या लग्नासाठी आला. परंतु सामना तो खेळतोय. सध्या भुसावळला तो आहे शिक्षणासाठी. परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी थांबलाय. वन मॅन शो पंचाळी एक अप्रतिम स्पर्धे ज्याचा आपण बाईट घेते. नक्कीच चांगले उल्लेख त्याने केले की प्रत्येक वेळी अंकुशदा काहीतरी नवीन आणतोय. या स्पर्धेमध्ये पाहू शकाल 40+ 2 सामने त्याने ठेवलेत. अप्रतिम स्पर्धा. ऑब्रेक चेंडू होता. सरळ बॅटने खेळला गेला आणि चेंडूवाला डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार. परंतु काय कमबॅक म्हणावा लागेल यतीनजी राऊत यांच्या माध्यमातून.
प्रतिधाव फलंदाज खेळला गेला चेतन पाटील पुढे सरसावलाय सार्थक घरत चेंडू गॅदर करत नाहीये एक चोरटी धाव नक्कीच पाहायला भेटली कौशल आणि दिशांच्या माध्यमातून धावसंख्या धरून पोहोचेल 5 या अंकावर 5 चेंडू 5 धावा धावफलकाला लावल्या गेल्या शेवटचा जुनी एक चेंडूचा खेळ बाकीचे पहिला षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये 41चा पाठलाग करत अजून बनवायचे विजयासाठी 36 धावा येणारे चेंडू असतील 19 मध्ये 36 ची गरज लेफ्ट हँड बॅटर मोठा फटका घ्यायचा प्रयत्न आता पाहू शकाल आपण चेंडू खाली मिस्टर दीपू आले आणि फलंदाज बॅक टू आउट गडी क्रमांक बाद होत आहे दुसरा धावा आहे त्या 5 एका षटका समाप्तीनंतर तर पहिला षटक संपला गेला एका षटका समाप्तीनंतर 2 गडी बाद धावा आहे त्या 5 येणारे 18 चेंडू बनवायचे 36 प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठायची आहे आजच्या रात्रीमध्ये उमरोली विरुद्ध बिरवाडी 40+ चे सामने आपण पाहणार आहोत नक्कीच साईश ठाकूर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात एक अप्रतिम खेळाडू आहे तर बघा पण गोलंदाज स्वप्नील पाटील डॉन गोलमार्गावर सजवत एक स्वप्नील पाटील डॉन यावेळेस गोलमार्गावर सज्ज होईल नक्कीच अप्रतिम गोलंदाज आहे टॉस बॉक्स गोलंदाज आपण पाहतोय सगळ्यांची नजर या गोलंदाज असतात एक अप्रतिम गोलंदाज मध्ये त्याची ख्याती पहिला चेंडू तसा फ्लायटेड टाकला होता परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॉक्स आउट चेंडूमध्ये फलंदाज गॉन यस प्रथम दरवाडीचे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक पांडे चिमी बॅटिंग साठी आलाय 5व्या क्रमांकावर बॅटिंग साठी आलाय धावा येते धावफलकर मात्र 5 3 गडीच्या मोबदल्यामध्ये येणारे 17 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी अजूनही 36 डॉननी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय आगरी डॉन म्हणून याच्याकडे पाहिलं जातं असा खेळाडू ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न होता चिमी नक्कीच डॉट बॉल आलाय विश्वाची पाटील सुद्धा आहे त्या सामन्याचा आनंद घेत आमच्या मुख्य व्यासपीठावर कट करायचा प्रयत्न होता परंतु चिमीला चेंडू काय समजत नाही चेंडू पडल्या यष्टिक्षक रोहन गावड नाना यांच्या हातामध्ये समावेश होतो डॉट बॉल आलाय यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेला चेंडूला फील्ड केला जाईल फेकी केली जाईल आणि पाहू शकाल फलंदाज रोहित एकही चेंडू न खेळता मैदानाच्या वा डायमंड शिकार या डीजे धन्यवाद डीजे लगेच स्वप्न दादा घरात सुद्धा आहेत सामना आनंद घेतात पाहू शकाल आपण ड्रीम 11 सरावली संघ खेळला होता आज पाहू शकाल यावेळेस डॉट बॉल अप्रतिम चेंडू कुठली धाव खर्च केली नाही आता पण चेंडूचा खेळ संपला गेलाय 5 थोडीशी चर्चा केली जाईल धीरज मोरे आणि रोहन यांच्या माध्यमातून शेवटचं अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल पहिला निर्धाव षटक पाहायला भेटेल का आणि फलंदाज स्ट्राइक एंडवर रिव्ह्यू नसणार आहे आपण दक्षता घ्या नॉन स्ट्राइक एंडला आपण रिव्ह्यू घेऊ शकतात गॉन केलाय संजित नवीन बॅट्समन आलाय आणि यावेळेस चुकी घडली आहे स्वप्नील पाटील तयार पाहिजे पहिला निर्धाव षटक या स्पर्धेने मेडन ओव्हर आणि पाहू शकाल विकेट बाद केले 3 अप्रतिम गोलंदाज स्वप्नील पाटील आगरी डॉन अप्रतिम षटक टाकला गेलाय मेडन ओव्हर 1 मॅच पंचाळी आयोजित सरपंच चषकामध्ये पहिला मेडन ओव्हर टाकण्याचा विक्रम केलाय लगेच पाहू शकाल अभिषेक स्ट्राइक वर आहेत रोहन गावड नाना पाहू शकाल गोलमार्गावर सज्ज होत आहेत
यावेळेस ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू पाहू शकता पाहायला लागलाय. क्रिकेटमध्ये फुटबॉल नक्कीच पाहायला भेटला रोहन गावडे यांच्या माध्यमातून. एक धाव नक्कीच पाहायला भेटते. धावसंख्या 1 ने पुढे ससावते. धावसंख्या 2 पोहोचेल 6 या अंकावर. संजित यावेळेस स्ट्राईकवर आहेत. आणि यावेळेस काय घडलं गेलं बघा आपण, संजूचे पाय खूप लांब आहेत, तरी पॉपिंग पाय ठेवलाय, डॉट बॉल आलाय. तसं तेवढं कौतुक करावं यशस्वी स्वप्नील यांचं चांगल्या प्रकारे चेंडू गॅदर केला. टॅप करायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला नेट धाव. नक्कीच चांगला कॉम्बिनेशन आहे रोहन आणि स्वप्नीलच्या माध्यमातून. ऑफच्या बाद टॅप केला गेला. कृतीश चेंडूला फील्ड करतोय. कुठली धाव नाही, डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी रोहनच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर सिंगल परंतु मागील 3 चेंडू डॉट टाकले. यावेळेस नो बॉल पंच दर्शवत आहेत. यथिन राऊत आपण पाहतोय नो +1 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. नक्कीच 40+ खेळाडू आहेत, 45+ झालेत परंतु काय अप्रतिम लवचिकता त्याच्या अंगामध्ये आहे. आणि क्रिकेटवर आपण पाहू शकाल किती वय वर्ष झाले परंतु क्रिकेट खेळायला कधी सोडत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातं. यावेळेस पाहू शकाल दीपू आहे. दीपू चेंडूला फील्ड करतील. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावले गेल्या. टॅप केलं गेलं आहे आणि कुठली धाव नाही, डॉट बॉल. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकात समाप्त. धावा आहेत त्या मात्र 9 धावा. धन्यवाद. 9 धावा धावफलकावर. गौरव आपण पाहू शकाल गुणमाग सज्ज आहेत. गौरव यावेळेस पहिल्या चेंडू डॉट माफ करा क्लीन बोल्ड केले गेले. त्यांचे बंधू सुद्धा सामन्याचा आनंद घेते पाहू शकाल. आमच्या टॉस बॉक्स मधून तेजस दादा सुद्धा आहेत सामन्याचा आनंद घेत. आज तेही इंडियन ॲक्शन पाहायला भेटेल का आपल्याला बघूया. मोठी रोशन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहू शकाल. डॉट बॉल. स्वप्न थोडंसं एक्साइटेड होते, अपील नक्कीच केली होती परंतु यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न. दीपू नक्कीच चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केलं गेलंय. 1 सिंगल धाव नक्कीच घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 10 धावा. यावेळी टॅप केला गेलाय. धावसंख्या 1 ने अजून औपचारिक या स्पर्धेमध्ये राहिली, या सामन्यामध्ये राहिली. साहित्य बिरवाडी उर्वी 11 संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय. एक अप्रतिम लाईट्स नक्कीच पाहायला भेटेल या स्पर्धेमध्ये. रोहन गावड, जबीर खान, साहित्य हेमी मंडप डेकोरेशन माध्यमातून खूप अप्रतिम लाईट्स लगावल्या गेल्या. अप्रतिम बॅरिकेड मंडप डेकोरेशन पाहायला भेटते आपल्याला. खूप वेगळी वेगळी लाईट्स लगावली गेली बाउंड्री लाईन्सवर आपण पाहू शकाल. नक्कीच पाहू शकाल रोहनजी गावड यांच्या ताईश्री आणि अर्धांगिनी सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. आईश्री सुद्धा आहेत, त्याचं सुद्धा आपण वेलकम करूया स्पर्धेमध्ये. यावेळेस क्लीन बोल्ट आणि हा सामना साहित्य बिरवाडी उर्वी 11 संघ विजय होते. चला विनंती आपण टॉस साठी यायचा आहे. एका बाजूला साई गणेश सातपाडी